बरं, आज आपल्याला बघायचं आहे क्रँकशाफ्ट। मी सतीश बोबडे, डिझेल मेकॅनिक इन्स्ट्रक्टर, ITI अमरावती। आपल्या इंजिनचा मेन महत्वाचा पार्ट म्हटलं तर हा क्रँकशाफ्ट, CRANK SHAFT मेन पार्ट आहे। याचं काय कार्य आहे? याचं महत्वाचं कार्य आहे रेसिप्रोकेटिंग मोशनला रोटरी मोशन मध्ये कन्वर्ट करणे। याचा शेप बघाल तर हा वेळा वाकडा दिसेल तुम्हाला, पण हा खूप महत्वाचा आयटम आहे। त्यामध्ये याचं जे मटेरियल आहे हे 4 स्टील पासून किंवा क्रोमलाई हीट ट्रीटेड केलेलं असतं। आणि जे काही इंजिन मध्ये जे पॉवर स्ट्रोकच्या वेळेस जो काही थ्रस्ट इम्पॅक्ट सहन होतो पिस्टनवर, पिस्टन मार्फत कनेक्टिंग रॉड आणि त्यानंतर क्रँकशाफ्ट, त्यामुळे याला याचं मटेरियल एकदम हाय कार्बन स्टील किंवा मॉलिब्डेनम स्टील किंवा हीट ट्रीटेड स्टील अलॉय पासून बनलेला आहे। यामधले 2 पार्ट तुम्हाला भाग दिसेल। तो तिकडला भाग जो दिसतो तो हा फ्लायव्हील साइडचा भाग आहे आणि हा जो इकडला भाग दिसतो हा टायमिंग साइडचा भाग आहे। यामधले जो मधातला पोर्शन्स आहे हे मेन जनरल आहे, म्हणजे मेन बेरिंगचा जनरल आहे, आला लक्षात। त्यानंतर हे क्रँक पिनचे बेरिंग दिसतात। यामध्ये हे जे 4 पोर्शन दिसतात, म्हणजे हा जो क्रँकशाफ्ट आहे 1 2 3 4 5 6 सिलेंडरचा इंजिनचा क्रँकशाफ्ट आहे। त्यानंतर हा जो पोर्शन आहे कनेक्टिंग क्रँक पिनला जो लागलेला आहे, क्रँक आर्म म्हणतो याला। नंतर हा जो आयटम दिसतोय हे बॅलन्स वेट आहे, म्हणजे जेणेकरून हाय स्पीडला जेव्हा तुमचे इंजिन फिरेल तेव्हा क्रँकशाफ्ट हे बॅलन्स मध्ये फिरलेलं पाहिजे, व्हायब्रेशन झालं नाही पाहिजे, त्यासाठी प्रोव्हिजन केलेलं आहे। जे काही एनर्जी क्रँकशाफ्ट मधनं स्टोअर होतं, जे काही निघतं ती फ्लायव्हील मार्फत स्टोअर केलं जातं आणि पुन्हा ते इंजिनला पुरवली जातं। याला लुब्रिकेशन करण्यासाठी क्रँक मेन बेरिंगला आणि क्रँक पिन बेरिंगला एंडला जनरलला होल दिलेले असतात, पण यामध्ये होल दिसून नाही राहील तुम्हाला, मोठा इंजिन असल्यामुळे स्प्लॅश लुब्रिकेशन सिस्टीम आहे यामध्ये। आणि क्रँकशाफ्ट हा कॉन्स्टंटली ऑइल मध्ये डुबल्या कारणाने तुम्हाला या ठिकाणी होल दिसून नाही राहिले। तर अशा प्रकारचा क्रँकशाफ्ट हा इंजिन मधला खूप महत्वाचा भाग आहे आणि तो तुम्हाला मेंटेनन्स साठी तुम्हाला इंजिन मध्ये ऑइल हे कॉन्स्टंटली मेंटेनन्स शेड्यूल नुसार तुम्हाला ठेवणं गरजेचं आहे।